मुळात शिक्षण म्हणजे काय? आम्ही सगळं ते विसरून गेलोत का काय? असं मला वाटतं. त्यामुळे या शिक्षणाची काय बरं व्याख्या? मला माहिती आहेत खरं तर याची उत्तरं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, की सर्वांगीण विकास, मनुष्य घडण, भावी सुजाण नागरिक घडवणे, भावी पिढी घडवणे. आपण हे सगळ्या व्याख्या या सगळ्या आपण मांडतो. आपण बी-एडला किंवा नंतरही आपण व्याख्यान देताना हेच सगळं मांडत असतो. पण मग त्यातला समजा असा विचार केला, की कोणी बरं ठरवल्या या सगळ्या व्याख्या? तर कदाचित ज्यांनी अभ्यासक्रम तयार केला, आपण बी-एडला शिकलेलो असताना तेव्हाचा किंवा शिक्षण तज्ञांनी या व्याख्या तयार केल्या असतील. शाळा, संस्था अशी अनेक त्याच्यातली अ, काय म्हणूयात नावं येऊ शकतील, त्याची उत्तरं येऊ शकतील. पण मुळात त्यातलं समजा सगळ्यात जास्त जे विधान आपण मांडतो, सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण, असं आपण सगळे मांडतो. मग हे सगळं घडवण्याची जबाबदारी कोणाची आहे? पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतात. मी आत्ताच्या परिस्थितीत म्हटलं तर कदाचित आपल्या कामाशी आपण पडताळून पाहिलं, तर असं लक्षात येईल की कदाचित काही वेळेस मग ते टेनिस सुरू होतं. मी क्रीडा क्षेत्रातला असल्यामुळे त्यातली उदाहरणं जास्त येतील. मग ते जसं टेबल टेनिस किंवा लॉन टेनिसमधनं चेंडू जसा या कोर्टमधनं त्या कोर्टामध्ये, तसं आपण जबाबदारीचं टेनिस खेळत असतो. कधी पालकांकडे, कधी शासनाकडे. आम्हाला काही खूप करायचं होतं, पण काय करणार? ते अभ्यासक्रमच असे. आम्हाला काही खूप करायचं होतं, पण शासनाचे ते नियमच असे आहेत आणि ते शाळेमध्ये अमुक-अमुक काही करता येत नाहीत, घडवता येत नाहीत. असं आपण जबाबदारीचं टेनिस हे खेळत असतो. पण मला असं वाटतंय, की जेव्हा अशा प्रकारे आपण आत्मसंवाद किंवा आत्मपरीक्षण एक शिक्षक म्हणून सगळेजण करायला बसलेलो आहोत, तेव्हा आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे आणि ते येतं असं मला वाटतंय. आज आपण हे पुन्हा-पुन्हा एकमेकांना आपण आठवून दिलं पाहिजे. म्हणजे मी आजच्या सत्राचं यश किंवा अंतिम उद्देश मी असा म्हणेन, की आपल्या एकमेकांना असं आपल्याला जागतं ठेवता आलं पाहिजे. थोडं विषयांतर करतो, पण सध्याचा कोविडचा काळ आहे आणि खरोखरच अतिशय अस्वस्थतेचं असं वातावरण आहे. मला माहिती आहे आत्ता आपण 200-250 जण इथं आहात. आपल्याही काहींच्या घरामध्ये असं वातावरण असणार आहे. बाहेर आजूबाजूला हे वातावरण असणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपण आपलं शिक्षणाचं हे सगळं काम करतो. पण मला असा प्रश्न पडतो किंवा माझ्या अध्यापकांशी मी बोलताना असं म्हणतो, की "अरे, जे काही बाहेरचं चित्र दिसतंय, म्हणजे मग त्याच्यामध्ये आता ज्या सगळ्या उणिवा म्हणजे थोडंसं आता ती काय म्हणूयात लाट थोडी ओसरतीये आणि थोडंसं विचार करायला आपण सगळे थोडे मोकळे झालेलो आहोत. आणि अशा ह्याच्यात जरा थोडासा विचार केल्यानंतर मी जो स्वतःशी विचार करतो, तो मी तिथून आपण सुरुवात करूयात असं मला वाटतं. की असं लक्षात येतं, की काही गोष्टीत सगळ्याच गोष्टीत म्हणजे आरोग्यासारख्या गोष्टीतही भ्रष्टाचार चाललाय. आता भ्रष्टाचार हा शब्द आणि ते दुसरीकडे जाईल म्हणून मला त्यात म्हणायचं नाहीये. पण शेवटी हे करणारे अधिकारी, हे करणारे राजकीय नेते, कदाचित त्यांच्यावर आपण बोट दाखवून मोकळे होऊ. आरोग्य यंत्रणांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत, की खरोखरच म्हणजे बातम्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. कुठेतरी आमच्या इथंच पुण्यामध्ये एक कोणीतरी डॉक्टर आणि काहीतरी वेगळंच इंजेक्शन द्यायचा किंवा काही सांगायचा आणि 24 तासात मी कोविड बरा केला आणि इतक्या केसेस झाल्या. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, की अमुक-अमुक त्याला अटक झाली. सगळं त्याचं खोटंच होतं. म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातला अप्रामाणिकपणा. मग रेमडेसिवीरचं ₹1200 औषध जर 1,25,00,000 पर्यंत जर विकलं जात असेल, तर अस्वस्थ जरूर व्हायला पाहिजे आणि आपण तर नक्कीच व्हायला पाहिजे. आता याचे समर्थन करणारे पण आहेत, ते सगळं जाऊ देत. मला मूळच्या मुद्द्यावर असं यायचंय, की ही समाजातली स्थिती का घडली आणि याला जबाबदार कोण? तर मी एक शिक्षक म्हणून असं नक्की म्हणतो, की जे आपण शिक्षणाची उद्दिष्ट आम्ही भावी पिढी घडवतो. समाजाला लागणारं वेगवेगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ व्यक्ती असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते असतील. हे घडवणं जर शिक्षणाचं उद्दिष्ट असेल, तर आजची स्थिती बघितल्यानंतर मागं वळून बघायला लागेल, की गेल्या 20-25 वर्षात आम्ही काय केलं? कुठे चाललाय आमचा समाज? आणि खरोखरच म्हणजे कदाचित गेल्या वर्षभरामध्ये आहे तोही महत्त्वाचा, की आम्ही अध्यापकांनी उत्तमपणे सगळं टेक्नॉलॉजी आत्मसात केली.
एका वर्षामध्ये मग ते आता जसं आपण Zoomवरती सहज बोलायला लागलोय, तास सुरू झाले. मग अगदी Google क्लासरूम असेल किंवा अन्यही याचे सॉफ्टवेअर असतील, याच्यामध्ये सगळे शिक्षक तज्ञ झाले, अमुक-तमुक आणि आता आम्ही ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन उत्तम शिक्षण घ्यायला लागलो. हे जर गेल्या वर्षभराचं आपण अध्यापक म्हणून आणि संस्थाचालक आणि शाळा चालक म्हणून आपण जर त्याचं फलित आणि आम्ही यशस्वी झालो असं जर म्हणायला लागलो असू आणि मी ह्याच्या आधीचे वर्णन केलं, की समाजातल्या या स्थितीनी आपण जर स्वतःकडे आतमध्ये वळून पाहणार नसू, तर मला असं वाटतंय की कुठेतरी चुकतंय. या समाजातल्या स्थितीतले बदलू शकणारे किंवा बदलणारे आपण एक घटक आहोत आणि त्यामुळे शिक्षणाची सर्वच प्रकारच्या म्हणजे मी एवढ्याच विषयावर आपल्याला 1 तास, दीड तास बोलता येईल, की जसं वेगवेगळ्या माझा क्रीडा आवडीचा विषय आहे आणि मी ते बोलताना असं म्हणतो, की आपल्याकडे टॅलेंट नाहीये किंवा आपल्याकडे पैसे नाहीयेत, हे काही क्रीडा क्षेत्रातल्या अपयशाचं कारण नाहीये. आमची क्रीडा साक्षरताच कमी आहे. ऑलिम्पिक म्हणजे काय आम्हाला माहितीच नाहीये. आमच्या पुस्तकामध्ये आत्ता कुठेतरी धडा आला. पण नाहीतर ते काय आहे? त्याच्यासाठी देशाने काय करायला पाहिजे? बरं ते समाजाच्या गरजेचं काय आहे? सगळ्यांसाठी नाही, पण किमान तंदुरुस्ती ही सगळ्यांकडे असली पाहिजे, आरोग्य, शिक्षण आणि अनेक त्यातले विषय आहेत. पण तसं आत्ताच्या या पॅन्डेमिकमध्ये एक विचार मनात येऊन गेला, की भाबडेपणाने आजही आमचा समाज कोणाच्याही मागे धावतो, कोणालाही त्यातला तज्ञ म्हणतो आणि मग त्याचं उत्तर असं लक्षात येतं, की आमची हेल्थ लिटरसी कमी आहे का? आरोग्य साक्षरता हा यामागचा प्रश्न आहे आणि ती समाजातली जोपर्यंत आम्ही वाढवत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे कितीही जरी आलं तरी आम्हाला ते करता काय त्याच्या या प्रश्नांवर आम्हाला उत्तर साधता येणार नाहीये आणि पुन्हा मग ही क्रीडा साक्षरता, ही आरोग्य साक्षरता, ही विज्ञान साक्षरता, ही अर्थ साक्षरता, ही प्रत्येकामधली किमान पर्यावरण साक्षरता अशा अनेक गोष्टी सांगता येतील. ह्याची जबाबदारी कोणाची आहे? तर मला असं वाटतं की ती शिक्षणाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे आपण या सगळ्याबद्दलचा विचार मी असं सांगत होतो, की गेल्या वर्षभरामध्ये समाजातलं हे दर्शन झाल्यामुळे त्याच्याबद्दलची जाणीव आपल्यामध्ये येणं, म्हणजे केवळ तंत्रज्ञान शिकलो आणि ऑफलाईनचे तास ऑनलाईनमध्ये घ्यायला लागलो असं झालं असेल, तर आपण काही कोरोनामधनं आपण फार काही शिकलो नाही किंवा न्यू नॉर्मल आपला जो काही होईल, तो काही फार वेगळा होणार नाही. तो जर वेगळा व्हायला पाहिजे असेल, तर हे समाजातल्या परिस्थितीचं दर्शन आणि त्याला आपण जबाबदार, मला असं वाटतंय, हे आपण समजून घेण्याची नक्कीच जरूर आहे. त्यामुळे हे जे सगळं आहे, एक शेवटचं वाक्य या प्रास्ताविकेतलं म्हणतो आणि थांबतो, की अनेक शिक्षण तज्ञांनी म्हटलेलं आहे, की व्यक्तिविकास आणि समाज विकास यांचं हे परस्परावलंबी आहे. राष्ट्रविकास आणि समाज विकास आणि व्यक्तिविकास यांचा थेट संबंध आहे आणि ते परस्परावलंबीच आहे. त्यामुळे जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा आपण विकास करत नाही, तोपर्यंत समाजाचं चित्र पालटणार नाही, तोपर्यंत देशाचं चित्र पालटणार नाही. आजपर्यंत आपल्याला असं वाटत होतं, की काय 5-25, 10-20 लोकं आहेत आणि ते मोठे झाले, की देश मोठा होईल आणि देशाचं चित्र बदलेल. मला असं वाटतं, की पॅन्डेमिकमधनं आपण सगळे नक्की हे जरूर शिकलं पाहिजे, की असं होत नाही. देशातला प्रत्येक नागरिक हा जोपर्यंत सुशिक्षित होत नाही, त्याचा विकास जोपर्यंत होत नाही. मग मी प्रत्येक नागरिक म्हणताना शहरामधला, बंगल्यामधला सुद्धा, झोपडपट्टीमधला सुद्धा, ग्रामीण भागातला सुद्धा आणि अगदी अति अ, दूरस्थ अशा वनवासी आणि अशा राहणाऱ्यांच्या मधला सुद्धा, या सगळ्यांचा जोपर्यंत विकास होत नाही, तोपर्यंत खरा विकास होणार नाही आणि त्यामुळे आपली जबाबदारी आपण या सगळ्यातनं आपण ओळखली पाहिजे, असं मला जरूर वाटतं. पुढच्या विषयाकडे येऊयात. मी जिथून सुरुवात केली होती तिथं आपण जाऊयात, की एकूण मग अध्यापकाच्या शालेय कामाची विविध अंग काय आहेत, त्याची ओळख करून घेऊयात आणि मग मूल्यमापनाकडे आपण जाऊयात. मी आता म्हटलं, की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की विषय शिकवला म्हणजे संपलं. मीही माझ्या अध्यापकांकडे आणि मी फार आमची शाळा काही वेगळी असं नाहीये. आम्हालाही हे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अरे, तुझा विषय तू उत्तम शिकवायचाच आहे. सुदैवानं गेले काही दिवस या सगळ्या अ, शिक्षणातल्या शिक्षकाच्या जबाबदाऱ्या, मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या आणि आपली मग शाळा संहिता काय म्हणते हे सगळ्याचं वाचन झालं आणि असं लक्षात आलं किंवा आपणही वेगवेगळे आयोग आणि त्या ह्याच्यामध्ये सगळे आपण पाहतो आहोत, की विषय अध्यापन हे साधन आहे आणि साध्य हे विद्यार्थ्याचं
किंवा व्यक्तीचा विकास दुर्दैवानं जे साधन आहे तेच साध्य मानून सगळेजण बाकी व्यक्ती विकासाच्या जबाबदाऱ्या आपण सगळे सोडत चाललो. त्यामुळे मग ही नेमकी अध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आमच्या काय बरं जबाबदाऱ्या आहेत? जर आपण थोडंसं समजून घ्यायला बघितलं तर समोर जी यादी आत्ता आपल्याला दिसतीये, की विषय अध्यापन त्यातला एक घटक आहे. वर्गाध्यापक मला असं वाटतंय ते तर पालकत्वच आहे. त्या वर्गाचं पालकत्व म्हणजे शिक्षक म्हणून आपल्याला किती भूमिका करायच्या असतात आणि खरं तर त्याची तक्रार नाही करता कामा आपण त्याच्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे आणि खरोखरच अध्यापक किंवा अध्ययन अध्यापन ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण म्हणूनच अध्यापक हे समाजातले किंवा आजपर्यंत आपण जे गुरुजन आणि काय म्हणूयात समाजातला ज्यांना मान-सन्मान असले पाहिजेत, आपण तसं काम करायला लागलो तर तो मान-सन्मान आपल्याला जरूर मिळेल. पण मग या सगळ्या जबाबदाऱ्यांना आम्ही न्याय देतो का? आमच्या प्रत्यक्ष कामामध्ये या सगळ्या जबाबदाऱ्यांना आम्ही स्पर्श करतो का? याचा विचार मला असं वाटतं आपण केला पाहिजे. त्यामुळे ती कोणती-कोणती क्षेत्र आहेत? तर मी म्हटलं तसं विषय अध्यापन एक आहे. वर्गाध्यापक, वर्गाध्यापक म्हणून खूप वेगळी जबाबदारी आहे. वर्गातली मग काही संख्या मला माहिती आहे आज मराठी शाळांमध्ये कुठेही 60 संख्या राहिलेली नाहीये. एक-एक तुकड्या आणि तो आणखीन वेगळा विषय आहे काहीतरी आपण त्याच्यावर बोलू शकतो. 35 ची आता मान्यता आहे. 35 चे वर्ग आहेत. पण मग वर्गातल्या प्रत्येक मुलाची ओळख आम्हाला आहे का? आणि ती असली पाहिजे. म्हणजे बाकीच्या विषय अध्यापकांनी जे काही त्याला शिकवलेलं आहे किंवा जे काही सांगितलेलं आहे त्याच्या पलीकडे जे आपण विद्यार्थ्यांमधली वृत्ती घडण म्हणतो, त्याचं व्यक्तिमत्व विकसन म्हणतो आणि मग म्हणजे तो खरं तर नेतृत्व वर्गाध्यापक हा त्या गटाचं आणि त्या वर्गाच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं पालकत्व, नेतृत्व म्हणजे तो वडील, तो माता अशा पद्धतीने आपण त्याकडे बघितलं पाहिजे आणि बाकी जे सगळे प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नांचं बेरीज, गुणाकार आणि ते सगळे छान एकत्रित त्याच्यासाठीचे करणं, असं ती वर्गाध्यापकाची जबाबदारी आहे. मग तो मुलगा खेळतोय ना, तो घरी कसा वागतोय, त्याची साधनं आणि या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. पण मी केवळ जबाबदारी म्हणून आपली काय-काय असली पाहिजे. विषय अध्यापक आहे, वर्ग अध्यापक आहे. जसं आपण वर्गातलं विषय अध्यापन करत असतो, तसं आपल्या शाळेतला तो विषय म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की मी आणि माझं वर्गातलं शिकवणं, त्याच्या पलीकडे मला काही सांगू नका. असं होत नाही. कारण जसं आपण म्हणतो, की आपण शाळासुद्धा एक समाजाचा एक घटक आहे. तसं एक-एक विषय आणि आपलं वर्गातलं अध्यापन हे एकूण शाळेतल्या त्या विषय अध्यापनातला एक भाग आहे. त्यामुळे फक्त माझं अध्यापन उत्तम होऊन चालणार नाही. आपल्या शाळेतलं त्या विषयाचं अध्यापन उत्तम चालू आहे ना, याच्यासाठी विषय समित्या असतात आणि मग त्याचा मी सदस्य म्हणून काही काम करतोय का? माझ्याबरोबर इतरही शिक्षक काय करतायत? मग तिथं देवाण विचारांची ही सगळी होते. ज्ञानाची देवाण व्हायला पाहिजे. आधुनिक या सगळ्या गोष्टींवरची चर्चा व्हायला पाहिजे. मगाशी विषय समिती आपला विषय निघालाय म्हणून त्यातलं उदाहरण जे काय म्हणूयात केलंय म्हणून त्यातलं सांगतो. साधारणतः म्हणजे विषय समितीतनं कसं एखाद्या शाळेचं त्याचं उदाहरण म्हणून सांगतो आणि थोडं स्वतःचंच उदाहरण म्हणून सांगतो. आमच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा असायच्या. मी 89ला जूनमध्ये इथं कामाला सुरुवात केली आणि आंतरशालेय क्रीडा स्पर्धा माझ्या आधी येणाऱ्या शिक्षकांनी आमच्याकडे इथं सुरू केलेल्या होत्या आणि सुरुवातीला 2-4 मग मी आणखीन बरोबर आमच्या अधिक चांगले अध्यापक होते त्यांना बरोबर घेऊन परिसरातल्या एक सुमारे 50-55 शाळांचा एक क्रीडा महोत्सव आमच्या शाळेच्या मैदानावर भरवायला सुरुवात केली. आणि मग त्या सगळ्या घडवताना परत बघा म्हणजे हेतू त्यातला म्हणजे विषय समिती म्हणून आपण 4 समविषयाचे शिक्षक एकत्र आलो, की त्या विषयाचं चिंतन आणि त्यातनं त्या विषयातलं काम कसं वाढतं, अशा दृष्टीने मी हे सगळं मांडतोय ते आपण तशा पद्धतीने समजून घ्यावं. मग असं लक्षात आलं, की तेव्हा आमच्याबरोबर एक 2-4 शाळांमधलेच पिंपरी चिंचवडमधलं क्रीडेचं यश हे चांगलं असायचं आणि मग बाकी सगळं पुणे शहरातले शाळा असायच्या. मग जेव्हा आमच्या या विषय समिती म्हणजे क्रीडा शिक्षक आम्ही जेव्हा एकत्र बसायचो, तेव्हा असं लक्षात आलं, की रे आपल्या परिसरातल्या शाळातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धांचा अनुभव नाहीये. मग आपण स्पर्धा व्यापक करूयात. मग शासकीय स्पर्धेबरोबर आमची एक ज्ञानप्रबोधिनीची आयोजित मिनी ऑलिम्पिक नावाने आम्ही ती स्पर्धा केली आणि त्याचा आपण अनुभव दिल्याने आणि खरोखरच तसं घडलं. त्या विषयावर स्वतंत्र व्याख्यान अख्खं देता येईल. पण त्यातनं परिसरातल्या शाळेतले अनेक शिक्षक संघ यायला लागले. आम्ही आकर्षक बक्षिसं दिली. मग एकूण मोठ्या स्तरावर जाण्यापूर्वी इथं एक स्टेपिंग स्टोन म्हणून इथल्या स्पर्धात सहभागी होऊयात. अनेक शाळा त्याच्यामध्ये यायला लागल्या
आणि मला असं आठवतंय 95च्या आसपास किंवा 95 ते 2000 जर पाहिलं, तर एकूण पुणे जिल्ह्याच्या क्रीडा यशामध्ये पिंपरी चिंचवडचा पण यशाचा वाटा हा अधिक व्हायला लागला. पण मग परत चिंतन चालू. मी विषय मांडतोय. विषय समितीत कसं त्या विषयाबद्दलचं चिंतन झाल्यावर तो विषय शाळेतला कसा वाढवायचा? म्हणजे फक्त शाळेतली आंतरशालेय स्पर्धा, पदकीय स्पर्धा, त्याच्यापुढे आंतरशालेय स्तरावर गेली. त्यामुळे आमच्या शाळेचाही निकाल वाढला, परिसरातल्याही शाळांचा निकाल वाढला. मग एक 4-5 वर्ष सातत्याने या स्पर्धा घेतल्यानंतर मी 95च्या वेळेचं मनातलं आणि एकूण सहकारी शिक्षकांबरोबरचं चिंतन सगळं सांगतोय. मग असा विषय झाला, की अरे स्पर्धा घेतोय, असं होतंय, पण आपली मुलं जिल्ह्यापर्यंत पोहोचतायत, पण राज्यात काही आपली मुलं पोहोचत नाहीयेत. मग त्यासाठी काय असायला पाहिजे? मग अशी चर्चा सुरू झाली, की केवळ स्पर्धा घेऊन आणि स्पर्धेसाठी 8-10 दिवस, 15 दिवस आधी मुलं तयार करून राज्यस्तराची मुलं तयार नाही होत. मग खेळाडूंच्या प्रशिक्षणाची काहीतरी स्वतंत्र योजना असायला पाहिजे. मग मला आठवतं एक 2-3 वर्ष सर्व शाळातले आम्ही शिक्षक एकत्रित इथं येऊन मेमध्ये 1 महिन्याचा कॅम्प आम्ही 95, 96, 97 असा 2-3 वर्ष घेतलेला मला आठवतंय. आणि मग एक महिनाभर ती मुलं ट्रेनिंग झालं, की मग काही थोडासा परफॉर्मन्स वाढला. मग अरे महिनाभरच का? वर्षभर का नको? पण मग सगळ्या शाळांमधली मुलं एकत्रित शक्य नाही. म्हणून आपल्या शाळेत आपण हा प्रयोग तयार करू आणि याला बाकीचेही घटक आहेत. तुम्ही म्हणाल तुमची ज्ञानप्रबोधिनी असं नाहीये. सगळीकडे ते असतं. आपला शाळेमधल्या पदाधिकाऱ्यांशी, संस्था चालकांशी चांगला संवाद, संपर्क आणि मोकळेपणा जर असेल, तर हे सगळं घडू शकतं. मग म्हटलं, की आम्हाला खेळाची तुकडी एक स्वतंत्र का नको करायला? म्हणजे क्रीडाकुल म्हणून त्यांनी जे सांगितलं, जशी बालेवाडीला तुकडी आहे फक्त खेळाडूच्या मुलांची, आपल्या शाळेतली का नाही असू शकत? आणि मग आमचे आपल्याला कल्पना आहे, नुकतंच त्यांचं निधन झालं कैलासवासी वामनराव अभ्यंकर तथा भाऊ अभ्यंकर यांचं आत्ता नुकतंच निधन झालं. पण त्यांच्याबरोबरचे माझे सगळे संवाद ते म्हटले, "कागदावर लिहून दे, एक तुकडी कशी करशील? काय करशील? काय-काय?" लिहिला सगळा प्रस्ताव आणि खेळाडूंच्या तुकडी किंवा खेळाडूंची शाळा असा एक क्रीडाकुल म्हणून प्रकल्प 98 पासून सुरू झाला. आणि मग त्याच्यातनं शाळेतले प्रतिवर्षी राज्य, राष्ट्रीय स्तरावरचे विजेते घडत गेले. कारण स्वतंत्र योजना शाळेमध्ये तयार झाली. विषय आपला चालला होता, की विषय अध्यापन, वर्ग शिक्षक या जबाबदारीबरोबर विषय समिती म्हणून आपण जर एकत्रित चर्चा, हेच विज्ञान अध्यापकांच्या बद्दल होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. अगदी असंच उदाहरण मी विज्ञान अध्यापकांच्या बद्दलचं देईन. एक 5 वर्षाखाली जेव्हा अटल योजना ही आपल्याकडे आली, अटल इनोव्हेशन सेंटर शाळांसाठी अशी योजना आली. आमच्या त्या ह्याच्यामध्ये की अरे आपण याला प्रस्ताव अर्ज केला पाहिजे. कैलासवासी विवेकराव पोंक्षे आपल्या सगळ्यांना कदाचित परिचित असेल. तर त्यांनी ते सुचवलं, "अरे आपल्याकडे ही असायला पाहिजे." मग आमचे सगळे विज्ञान अध्यापक एकत्र आले. वेगवेगळ्या निमित्ताने विज्ञान मंडळ शाळेतलं आहेच आणि मग आपण त्याच्यासाठी अर्ज केला पाहिजे. कदाचित आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, त्यातला जर आपण पाहिला असेल, तर तो अर्ज सुद्धा करणं मला आठवतंय, एक आम्ही विज्ञान शिक्षक आणि आम्ही सगळे मिळून एक महिना, दीड महिना तो अर्ज भरत होतो. कारण गेल्या 15 वर्षात तुमच्या शाळेच्या विज्ञानातल्या यशाची यादी त्यात लिहायची होती. कुठल्या-कुठल्या ऑलिम्पियाडमध्ये मुलं तुमची सहभागी झाली. कुठल्या-कुठल्या प्रकल्प प्रदर्शन असा 15 वर्षाचा कारण केंद्र शासनाची योजना होती. आपल्याला कदाचित कल्पना असेल एकूण 10,00,000 त्याच्यामध्ये रिकरिंग म्हणजे प्रतिवर्षी 2,00,000 असे 5 वर्ष आणि 10,00,000 आपल्याला त्याच्या उभारणीसाठी असं जवळ-जवळ ₹20,00,000 त्याच्यामध्ये शासन देऊ येतं आणि एवढी मोठी योजना आहे आणि आपल्याला कल्पना असेल ती खरोखरच, की इनोव्हेशन शुड बी टॉट एट स्कूल लेव्हल. विज्ञानात ज्यात संशोधन होत नाहीये, आपण नुसतेच काय म्हणूयात आवृत्ती आणि हे करणारे आहोत, तर मुळातलं संशोधन व्हायला पाहिजे आणि ते शालेय स्तरावर अशी अतिशय उत्तम ही योजना ही केंद्र शासनाने ही आखलेली होती. मी मुद्दा असं सांगत होतो, की विषय समिती म्हणून आपण वर्गातल्या आपल्या जबाबदारीच्या पुढे येऊन जर शाळेतले शिक्षक हे एकत्र यायला लागले. मला आठवतंय प्रतिभाताई पत्की, विद्याताई उदास आमच्याकडचे हे सगळे अध्यापक हे त्याच्यामध्ये सगळे आम्ही काम करत होतो. संगीताताई देशपांडे त्याच्यामध्ये काम करत होत्या या सगळ्या विद्यालयातल्या अध्यापिका आणि त्यांनी मग तो अर्ज सगळा भरला. मग त्याच्यासाठी असं पहिल्या अगदी बॅचमध्ये आमच्या शाळेला मिळालेली. म्हणजे मला आठवतंय तेव्हा 10,000 शाळांमधनं पहिला टप्पा, दुसरा टप्पा असं करत-करत
पहिल्या टप्प्यामध्ये 250 शाळांना मिळाली होती आणि आम्ही भाग्यवान होतो की त्या पहिल्या 250 मध्ये आपल्या शाळेला ती अटल इनोव्हेशनची लॅब मिळाली. तर मग ती अशी आपोआप मिळते का हो? ते शाळेतल्याच अध्यापकांनी जेव्हा असे नुसतं मुख्याध्यापक समजा म्हटले असते, जसं आता मी म्हटलं पोंक्षे सरांनी नुसता आदेश दिला की आपल्याला हे भरायचंय आणि समजा विषय अध्यापकांनी मी आत्ता म्हणते तशी सगळ्या प्रकारची माहिती जर एकत्रित केली नसती, नुसती माहिती नव्हती, त्याला प्रकल्प सादर करायचे होते, 2 कृती संशोधनं करायची होती विज्ञानातली. 2 प्रकल्प आमच्या अध्यापकांनी 2 महिन्यात केली. म्हणजे हे जुलैमध्ये फॉर्म भरायचा होता आणि कृती संशोधन हे सगळं सादर करायचं होतं ऑगस्ट अखेर. त्याच्यावरती मुलाखती पुढच्या ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये ते सगळं जाहीर झालेली होती. विषय समिती म्हणून जर आम्ही काही जबाबदारी घेऊन काम करत असू, तर अशा प्रकारचं शालेय अध्यापक, त्याला बाकी काही लागत नाही. शाळेच्या आमच्या विज्ञान अध्यापकांनी एकत्रित येऊन ही अटल इनोव्हेशनची लॅब, मला आता खूप ठिकाणी असं दिसतंय की नंतरच्या अनेक शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक आमच्याकडे येतात आणि ते विचारतात, "कसं तुम्ही हे करता, काय करता?" मला कोणावर टीका किंवा हे करायची नाही, पण मर्यादा म्हणून फक्त मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना जर त्याची भूक असेल, तर नाही तो विषय. म्हणजे त्यांना मिळाल्यात असं नंतर मग खिरापतीसारख्या अनेक अटल वाटलेल्या आहेत. म्हणजे आता कारण ते शासनाची एक ती महत्वाकांक्षी योजना आहे, की 10,000 शाळांमध्ये ती गेले पाहिजे. गेलंच पाहिजे. पण मग ती जर भूक आमच्या विषय विज्ञान शिक्षकांची नसेल, तर अनेक ठिकाणी लॅब उभ्या आहेत. साहित्य येऊ शकतं, पण ते कार्यरत एका या विषयावर सुद्धा खूप बोलता येईल. कारण त्या अटलच्या प्रयोगशाळेच्या मुळातल्या संहितेतच असं शासनाने म्हटलंय, की अटल ॲक्टिव्हिटी शुड बी कंडक्टेड बिफोर ऑर आफ्टर द स्कूल. पहा इथंच विषय सुरू होतो, की शालेय वेळात अटलच्या काही गोष्टी करायच्याच नाहीयेत. त्या करायच्या त्या शाळापूर्व वेळात किंवा शाळा उत्तर वेळात. तर मग हे जोपर्यंत शिक्षक प्रेरित नाहीयेत, त्या शिक्षकांनाच आपल्या शाळेतला या विषयाचं महत्त्व वाढवलं पाहिजे, ते उंचावलं पाहिजे असं जोपर्यंत वाटत नाहीये, तोपर्यंत ते त्यात काही होऊ शकत नाही. त्यामुळे विषय समिती सदस्य म्हणून आम्ही काही करतो का? आम्ही एकत्र येतो का? आमच्या विषयात आपल्या शाळेत काय घडलं पाहिजे, बाहेर काय चाललंय, ह्याचं आदान-प्रदान हे त्याच्यामध्ये होणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. हे विषयाबद्दल झालं. त्याच्या पलीकडेही कारण शाळा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जसं विषय अध्यापन आहे, त्याच्याबरोबर म्हणजे जसं कंटेंट आणि थोडंसं ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा. मग शालेय विविध समित्या असतात. कारण मी थोडंसं म्हणणार नाही कारण तो तितकाच महत्त्वाचा भाग आहे. कारण विषय अध्यापनाच्या वेळात प्रत्येक वेळेसच प्रत्येक मुलामध्ये वृत्ती घडण, संस्कार हे जे शिक्षणाचे बाकीचे सगळे आयाम आहेत, हे फक्त विषय अध्यापनातूनच करता येतात असं नाही. त्यासाठी आपले ज्याला म्हणूयात सहशैक्षणिक उपक्रम, मग अनेक सांस्कृतिक उपक्रम असतात, क्रीडेचे उपक्रम असतात, सहली, भेटी ह्याचे पूरक सगळे उपक्रम असतात. आता काही वेळेस ते त्या-त्या विषयाचे पण असतात आणि काही वेळेस शाळेचे म्हणून स्नेहसंमेलनासारखं आहे. तर ते काही फक्त मराठीचे 2 शिक्षक ते स्नेहसंमेलन नाही शाळेत घडवू शकत आणि स्नेहसंमेलन हा एकूण शिक्षणातला किती महत्त्वाचा उपक्रम आहे, आपण सगळे जाणतो. एखादी सहल शैक्षणिक किती महत्त्वाचा उपक्रम आहे. तो केवळ विषयाची सहल एवढं नाही होऊन चालत, त्याला सगळे अध्यापक एकत्र येऊन लागतात. त्यामुळे शाळांमध्ये आपल्याकडे मंडळं किंवा काही समित्या वेगवेगळ्या खात्यांच्या असतात. सांस्कृतिक समिती आहे, कलेची काही समिती असते. आत्ता म्हटलं तसं सहली भेटी याची काही समिती असते, क्रीडा समिती असते. अशा ज्या विविध समित्या आहेत, की ज्याच्यामध्ये वर्गातल्या पलीकडच्या शिक्षणाची काहीतरी योजना असते आणि त्याचीही जबाबदारी एक अध्यापक म्हणून आपल्यावर असते. आपण त्यासाठी काय म्हणूयात जागरूक असलं पाहिजे आणि त्याच्यामध्येही आपला सहभाग आहे का? पुढं मी त्याच्यामध्ये म्हटलंच आहे सांस्कृतिक कार्यक्रम, बाह्य परीक्षा असे अनेक उपक्रम आहेत. तर मग अध्यापक म्हणून ही जबाबदारी ही एवढ्या सगळ्या गोष्टींची आहे. केवळ वर्गातलं अध्यापन असं त्याच्यामध्ये नाहीये. मग या सगळ्याचं शीर्षक जे आता आपण पाहिलं, की सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण आणि त्याचे उपांग ही आपल्याशी थेट कशी असतात त्याची आता मी थोडीफार मांडणी केली. आता प्रश्न असा येऊन पाहतो, की जेव्हा आता आपण आत्मपरीक्षणाकडे वळायचंय, तेव्हा असा विषय इतक्या सगळ्या घटकांचा विचार करून या सर्वांगीण विकासासाठी मी काय-काय करतो? आणि मग यातल्या प्रत्येक उपघटकासाठी मी काय करतो? असा आपण यामध्ये खरं तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे. या आत्मपरीक्षणांना काय साध्य करायचंय आपल्याला?
तर कशा कशाचं परीक्षण, त्याचे क्षेत्र मी सांगितली, अजून बारकाव्यात आपण पुढे शिरू. पण काय बरं आत्मपरीक्षणाचा हेतू? आपण काल असं बघितलं, की त्याचं गरज तर आहे. पण मग एक म्हणजे आता याचे दोन्ही भाग आहेत. म्हणजे म्हटलं तर बाह्यसुद्धा या सगळ्या आत्मपरीक्षणाचे घटक आहेत, पण मी तो जरा बाजूलाच ठेवतो घटक. कारण असतं शाळेची रुटीन एक परीक्षण असतं आणि त्यात प्रत्येक शिक्षकाचं काय काम आहे किंवा ती जी शासकीय परिभाषा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की वर्षाच्या शेवटी ते CR लिहायचे असतात, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स आणि ही मला असं वाटतंय, की तशा अर्थाने निर्जीव साधनं आहेत किंवा आहेत चांगली, पण ती परावलंबी. म्हणजे मी ते दुसऱ्यांनी कोणीतरी करायची आहेत. मुख्याध्यापकांनी करायचंय, संस्थाचालकांनी करायचंय किंवा पूर्वी इन्स्पेक्शन होती आणि त्या शिक्षकांच्या कामाचं परीक्षण बाहेरनं इन्स्पेक्शननी व्हायला पाहिजे. पण मला असं वाटतं, की आपण जर मनुष्य घडण बोलणारे, विद्यार्थी, उद्याची पिढी घडवणारे असे जर आपण सगळे म्हणत असू, तर खरं तर आपण या परीक्षणाच्या बाबतीत हे स्वावलंबी असलं पाहिजे. आपणच परावलंबी राहिलो, की मुख्याध्यापक आमचं परीक्षण करून सांगतील, मग आम्ही बघू. असं न होता आपण जागरूक असलं पाहिजे आणि मग हे परीक्षण माझं मी आणि परीक्षण कशाचं? तर ते मी म्हटलं तसं, की ज्यासाठी जे आमचं कर्तव्य आहे, की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. मग त्या सर्वांगीण किंवा सर्व बाजूंनी माझं काम चालू आहे की नाही, ह्याचं परीक्षण व्हायला पाहिजे. परीक्षणातनं काय-काय साध्य होतं किंवा व्हायला पाहिजे. तर मग एक स्वतःच्या कामाचा आढावा त्यातनं आपल्याला घेता येतो. काय बरं माझ्या कामाचा दर्जा आहे? इतरांना काय वाटतंय? आता या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलता येईल, की कामाचा दर्जा, कार्यक्षमता. त्यात भरपूर कष्ट केले, भरपूर काम केलं, पण त्याचं फलित कमी होतंय. मग तिथं कार्यक्षमता, मग कौशल्य हा सगळा विषय त्याच्यामध्ये येतो. पण हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि ते आपण तपासत असलो पाहिजे. या सगळ्या मोजपट्टीवर स्वतःला आपण बदलत राहिलो, तर हे जे व्यापक हेतू आहेत, तिथपर्यंत आपण पोहोचू शकू. बऱ्याचदा असं असतं, की या संवादातनं नाही ते चांगल्या पद्धतीने केले गेले तर, म्हणजे मी आता निर्जीव थोडीशी झालेली. खरं तर शासनाच्या कुठल्याच योजना निर्जीव नसतात. त्या एक आराखडा असतो, आपण त्याच्यामध्ये प्राण भरायचा असतो. म्हणजे CRमध्ये खरं तर प्रत्येक अध्यापकाशी संवाद करून ते मुख्याध्यापकांनी तो भरायचा आहे आणि मग तिथं हा सगळा समोरचे जे मुद्दे म्हटलेत, त्या व्यक्तीच्या वार्षिक कामाचा आढावा, मग त्याच्या कार्यक्षमतेबद्दल आपल्याला बोलता येतं, त्याची बलस्थानं, त्याच्या उणिवा काय आहेत, याच्याबद्दल आपल्याला बोलता येतं. तर तो एक मला असं वाटतंय, की एक रिव्ह्यू आपल्याला मिळणं हा महत्त्वाचा हेतू या सगळ्या परीक्षणाचा, आत्मपरीक्षणाचा हा असला पाहिजे. अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही त्यातली अधिक चांगली आपल्याला कशी करता येईल, या दृष्टीने आपण त्याच्याबद्दलचा हा विचार करण्यासाठी आपण हे सगळं केलं पाहिजे. अ, सध्याचं टूल आपणही आजही ते वापरणार आहोत. बऱ्याचदा अशा प्रकारचं जर आता पूर्वी हे नव्हतं, पण आता हे तंत्र उपलब्ध झालंय, की कामाचं जेव्हा पूर्वी कसं असायचं, व्यक्ती-व्यक्तीचं स्वतंत्र, एकमेकांची तुलना नाही. पण आता आपण पाहतो Google फॉर्मसारखं एखादं साधन आलेलं आहे, की जिथं शिक्षकांच्या पण परस्परांच्या कामाची काही वेळेस तुलना करता येते आणि मग अरे मी कुठं मागं आहे? मी सकारात्मकच घेतोय हां. म्हणजे अशा प्रकारचं कुठलंही परीक्षण किंवा कुठलीही परीक्षा ही चांगल्याच दृष्टीने आपण त्याकडे बघूयात आणि मग अरे प्रत्येकाला मी इतरांच्या पेक्षा कुठं मागं नाही ना. जसं आपण Google फॉर्म केला, की प्रत्येक लटकन आपल्याला त्यातलं पर्सेंटेज आणि या सगळं कळतं. तर आता ही साधनं आपण याच्यामध्ये वापरली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये मी इतरांच्या तुलनेत कुठे आहे? इतर जण कुठे आहेत आणि मी का मागं पडतो? असा सुद्धा वेध घेण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचं परीक्षण मला असं वाटतंय खूप उपयोगाचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. स्वतःची कामातली प्रगती कशी होतीये? संस्थेच्या उद्दिष्टानुरूप काम आम्ही करतो ना किंवा त्या दिशेने चर्चा होण्यासाठी मी परत जरा थोडंसं उदाहरणांकडे येतो, कारण थोडंसं नुसतंच बोलणं झालं. आत्ताचा हा जो मुद्दा आहे थोडासा मी म्हटलं तसं मुळातला क्रीडा विषय असल्यामुळे त्यातली उदाहरणं ही काही येतायत जास्त करून. आमच्याकडे एकूणच सर्वांगीण विकासामधल्या आपण आपल्या परिभाषेतले शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, आत्मिक हे जे आपण सर्वांगीण विकासाचे जे नेहमीचे 5 अंग किंवा टप्पे मांडतो, त्याच्या सगळ्याच घटकांमध्ये आणि प्रत्येक घटकावरचे म्हणजे परवा कधी आपण अदितीदादांकडनं आता त्याचे पंचकोश
असा नवीन त्याचा शब्द, हा खरं नवीन नाही आहे, आपलाच जुना शब्द आहे, तो मांडलेला त्याच्यातला. या सगळ्या अंगांना न्याय आम्ही आमच्या शाळेत देण्याचा प्रयत्न केला आहे. मी उदाहरण देतोय संस्थेच्या उद्दिष्टानुरूप काम करता येण्याबद्दलचं. अशा प्रकारचा जर आढावा आणि परीक्षणाची यंत्रणा जर संस्थेत असेल, तर काय करता येतं? काय होतं त्या व्यक्तीशी संवाद साधल्यानंतरचं त्यातलं उदाहरण म्हणून देतोय. आमच्याकडचे म्हटलं तसं, की हा सगळ्या शाळांचा प्रश्न असतो, की समजा प्रत्येक मुलाच्या शारीरिक विकासाकडे लक्ष द्यायचं आणि शाळेत 1 किंवा 2च क्रीडा शिक्षक असतात आणि विद्यार्थी संख्या तर भरमसाठ असते. मग प्रत्येकाच्या नोंदी आणि त्याचं आरोग्य आणि त्याच्या म्हणजे नुसतं आधी तपासणं आणि त्याची व्यवस्था करणं, कसं शक्य आहे? नाही शक्य करता. पण मग असा जर सर्व सदस्यांशी हा जर संस्था चालकांचा, मुख्याध्यापकांचा या परीक्षणाच्या निमित्ताने हा जर काही संवाद होत असेल आणि मग संस्थेची उद्दिष्ट आणि आपल्या क्षमता, मी म्हटलं तसं, की याच्यामध्ये दोघांचंही असतं. जसं आपल्याला आपली बलस्थानं कळतात, तसं अशा प्रकारच्या परीक्षणातनं संस्था चालकांना, मुख्याध्यापकांना पण आपल्या अध्यापकांमधले चांगले गुण हे सापडतात आणि चला संस्थेला इथं-इथं उपयोग आहे, तुम्ही काही करताय का? असा संवाद होऊन अनेक प्रकल्प आमच्याकडे उभे राहिलेले सांगता येतील. मी त्याचं उदाहरण देत होतो, की प्रत्येक विद्यार्थी मैदानावर रोज 1 तास खेळला पाहिजे हे आमच्याकडे. मग जागा त्याच्यासाठी काय लागेल ते करू. आणि मग ही मी गोष्ट सांगतोय तुम्हाला 90, 91, 92 सालची. आणि तेव्हा तर संस्थेलाही शक्य नव्हतं, की किती क्रीडा शिक्षक नेमणार. तेव्हाची समजा 1000 संख्या होती आणि त्या 1000 साठी विद्यार्थी संख्येसाठी तेवढे क्रीडा शिक्षक 1 किंवा 2 क्रीडा शिक्षक. तेवढे काही एका वेळेस रोज जर 1000 मुलं मैदानावर असतील तर नाही करता येत. पण मग जेव्हा असा संवाद सुरू होतो, मला आठवतंय आमच्याकडे कार्यालयाचे प्रमुख म्हणून जे काय म्हणूयात आपल्या शासकीय थोड्याशा परिभाषेमध्ये अनेक परिवारांमध्ये असं नसतं, पण आमच्याकडेही तशी भाषा नाही, पण शासकीय परिभाषा कळते म्हणून मी त्या ह्याच्यामध्ये मांडतो. वरिष्ठ लिपिक आपल्या भाषेत सांगायचं झाले तर शासकीय ह्याच्यात आमच्याकडचे यादवेंद्र जोशी म्हणून आणि त्यांच्याशी संस्था चालकांचा असा जेव्हा संवाद झाला, तेव्हा अशा प्रकारचं आम्हाला संध्याकाळचं काम करणारे काही क्रीडा शिक्षक आपल्याला पाहिजेत आणि आपल्याच गटातनं म्हणजे या संचातनं सगळ्या अशा प्रकारचे सदस्य आपल्याला मिळू शकतात. असं सापडलं की यादवेंद्र जोशी पूर्वी जिम्नॅस्टिक करत होते, आसनांची त्यांना आवड आहे. दिवसभर तुम्ही बसा कार्यालयात काम करा, पण संध्याकाळी तुम्हाला अशा प्रकारचे वर्ग घेता येतील का आणि तुम्हाला आवडेल का? असं संवादातनं हे झालं आणि त्याच्यापुढे त्यांनी आमच्याकडे आणि नुसतं मी एक यादवेंद्र जोशी नाही, आमच्याकडे चित्रकला शिकवणारे अंबादास शेलार, आमच्याकडे चित्रकला शिकवणारे कामते, त्यांनी खो-खोचं प्रशिक्षण केलं. दुसरे शेलार म्हणून त्यांनी कबड्डीचं प्रशिक्षण केलं. मी तुम्हाला अशी 8-10 नावं सांगू शकीन, की अध्यापक संचातले आणि लांबचं कशाला आमच्याकडे सेवक म्हणून, नाईक म्हणून काम करणारे अ, सीताराम रेमजे म्हणून होते. या सगळ्यांना आम्ही NISचा 6 वीक कोर्स करायला पाठवलं आणि अशा अनेक जणांनी 6 वीक कोर्स केला. आमच्याकडे 11 जण असे कार्यरत होते. 95च्या आसपासचा मी हा सगळा आकडा सांगतोय आणि त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षक किती असतील? 2 किंवा 3. मग आमच्याकडचे मी म्हटलं तसं 2 कला शिक्षक, कार्यालयात काम करणारे दोघं, सेवक यांना ते प्रशिक्षण दिलं संस्थेच्या वतीनं. त्यांचे फॉर्म वगैरे भरून ते प्रशिक्षण घेऊन आले आणि अशा 10-12 सदस्यांच्या मदतीने संध्याकाळी ज्याला आम्ही दल म्हणतो, अशा प्रकारचं दल 1000 मुलं एका वेळेस मैदानावर असं आम्ही अनेक वर्ष चालवलं. म्हणजे 91 ते 2000 एवढं नक्कीच जोपर्यंत क्रीडाकुल आणि बाकी हे चालवतो आणि आताही सध्या परत आम्ही ते पुन्हा सुरू केलंय. मधल्या काळामध्ये काही काळ बंद होतं. पण मग मुद्दा आपला चालला होता, की संस्थेच्या उद्दिष्टानुरूप संस्थेला याची गरज आहे का? चला आम्ही हे करतो. असे म्हणणारे आपल्याला असे सदस्य याच्यातनं सापडतात. मी मगाशी म्हटलं तसं शिक्षकाची जबाबदारी किंवा आपलं काय व्रत हे खूप गुंतागुंतीचं सगळं काम आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रात आणि या सगळ्या गुंतागुंतीमध्ये मी कसा वागतोय, मी काय करतोय, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि तोही यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आपणच केलेल्या कामातनं स्वतःकडे बघून जशी स्वतःची आपण पाठ थोपटतो, तसा आत्मविश्वास आपला या सगळ्यातनं वाढणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी म्हणून सुद्धा आपण अशा प्रकारचं परीक्षण केलं पाहिजे. परीक्षणाची साधनं काय-काय असू शकतील? थोडं वेळेकडे बघून थोडं मला गती वाढवायला लागणार आहे. पण या परीक्षणाची साधनं काय-काय आहे? तर स्वयंमूल्यमापन. आता याच्या आपल्याला माहिती आहेत आपण अनेक जण याच्यावरती काम करतो. आता याचे रेडीमेड सुद्धा
हे अगदी एन-सी-आर-टीनी केलेले आहेत. आपल्याकडे पण शासनाने केलेल्या या किंवा आता सी-आरमध्ये सुद्धा तशीच प्रश्नावली आहे आणि चांगलं आहे तर म्हणजे आपण सुद्धा सी-आरची जर प्रश्नावली आत्ताची नवीन जर बघितली, तर ती सुद्धा आपण नीट नेमकी पाहिली आणि त्यातल्या एकेका घटकाबद्दल आपण तिथं फक्त त्या वेळात येस नो करतो त्या वर्षाच्या ह्याच्यात. पण वर्षभर कामाचं नियोजन करताना त्या सी-आरचे सगळे घटक डोळ्यासमोर ठेवून जर आपण काम केलं, तर मला असं वाटतं की खरं शिक्षण म्हणून जे व्यापक अर्थाने आपल्याकडनं काम अपेक्षित आहे, ते जरूर होईल. त्या मूल्यमापनाच्या काही प्रश्नावली असतील त्या जरूर याची साधनं म्हणून होऊ शकतात. त्या आपण वापरल्या पाहिजेत. ज्ञानप्रबोधिनीमध्ये एक चांगली आहे किंवा आपल्याकडे बाहेरही, की रिपोर्ट आता वार्षिक सी-आर हा मी म्हटलं तसं थोडंसं कल्पना चांगली आहे, पण त्यात जीव भरायला पाहिजे. मी तेच जीव भरण्याचं काम आमच्याकडे कसं चालतं ते सांगतो, की त्याच्यामध्ये मासिक अहवाल असं आमच्याकडे काही आम्ही पद्धत वापरतो, की महिन्याला त्याचा रिपोर्ट आणि त्याचे काही मुद्दे दिलेले आहेत आणि महिन्याच्या शेवटी किती विद्यार्थ्यांशी माझा व्यक्तिगत संवाद झाला, माझ्या विषयातले माझ्या या वर्गातल्या पहिल्या 5 असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी काय केलं? शेवटचे 5 असणाऱ्या असे एक 5-10 मुद्द्यांची परत हे मुद्दे कुठले? तर एकूण व्यापक अध्यापक म्हणून काम करण्याचे जे काही आपली कर्तव्य आहेत, त्याच्याबद्दलचे मुद्दे. गृहभेटी म्हणजे एकूण शिक्षणाचं काम करतो आपण मनुष्य घडणीचं बोलतो, पण तो विद्यार्थी ज्या घरात राहतो, ज्या परिस्थितीत राहतो आणि तिथून आपल्याला येतो, दुर्दैवानं त्या विषयाध्यापन आणि याच्यामध्ये आज आम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही, घरापर्यंत पोहोचतच नाही. आणि खरं तर विद्यार्थ्याच्या अ, काय म्हणूयात त्याच्या सहाय्याने घराचं परिवर्तन आणि घराच्या सहाय्याने समाजाचं परिवर्तन असं खरं तर शिक्षणाचं व्यापक काम आहे. पण मग त्यासाठी आमच्या गृहभेटी होतात का? आम्ही मुलांच्या घरी भेट देतो का? आणि भेट म्हणजे केवळ त्यांनी वाढदिवसाला बोलावलं आणि अशा ह्याच्यात नाही, हे जायला निमित्त कुठलंही असायला पाहिजे. पण एकूण त्याची पार्श्वभूमी, त्याच्या अडचणी कडेच प्रत्येक वेळी अडचणीच असतं असं नाही. काही ठिकाणी आपल्याला अधिकही म्हणजे अ, मला असं आठवतंय, की अनेक गृहभेटींमध्ये असंही सापडतं, की अरे अनेक पालक हे उत्तम शिक्षण क्षेत्रातले असतात. त्यांच्या क्षेत्रातले उत्तम रिसोर्स म्हणून आपल्याला शाळेसाठी जोडता येणार असतात. आणि असं अनेक प्रत्येक उपक्रमातनं काय फायदे आपल्याला खूप गोष्टी या मांडता येतील. तर त्या दृष्टीने त्या गृहभेटी आणि या खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. तर तसं मासिक काही अहवाल, पाठनिरीक्षण हे खरं मूल्यमापनाचं साधन आहे. पण आम्ही ते सकारात्मक दृष्टीने घेतो का? का झालं एकदाचं ठीक आहे आणि मुख्याध्यापकांनी किंवा पर्यवेक्षकांनी बोलावल्यानंतर, "हां, ठीक आहे, मी याची काळजी घेईन" असं म्हणायचं आणि परत तेच. का ते एक आत्मपरीक्षणाचं साधन आणि माझा हा पाठ्यघटक किंवा आत्ता जे मी शिकवलं, ते पुन्हा तयारी करून चांगलं मी शिकवीन, असं मी त्याच्याकडे पाहतो का? तर ही नित्याच्या आपल्या कामाची खरं तर परीक्षणाचीच आपल्या साधनं आहेत. अगदी मी म्हणेन आपले घटक चाचणीचे निकाल हे सुद्धा खरं तर पण आपण तिथपर्यंत पोहोचतो का? मी मगाशी म्हटलं तसं, की आपण टेनिस खेळतो. आता आम्ही काय करणार? मग ते मुलं लक्षच नसतं, क्लासमध्ये जातात मुलं आणि ते इकडं करतात. पण त्या घटक चाचणीचं आम्ही घटक विश्लेषण केलंय आणि कुठला घटक हा मुलांना समजला नाहीये, हा त्याचा सगळा त्यातनं आम्ही काहीतरी बोध घेतला आणि तो पुन्हा आम्ही शिकवला पाहिजे हे समजून घेतलं आणि तो तिथपर्यंत आम्ही पोहोचलो का? तर मग ही जी सगळी साधनं आहेत, ती आम्ही सजीव केली. आपल्याला असं वाटतं, की मुलांना देण्यासाठी हा त्यातला दुसरा भाग आहे. मुलांना त्यांचा परफॉर्मन्स जसा देण्याचं परीक्षा एक साधन आहे. तसं मी म्हणतो तो आपला पण आरसा आहे. मी काय मुलांपर्यंत पोहोचू शकलो आहोत? हाही आरसा आहे आणि त्याचे कुठल्याही बाकीची कारणांची यादी न सांगता त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं, त्यातनं जे काही आपल्याला आढळलंय ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठीचं पाहणं, अशा प्रकारची विविध तंत्र मला असं वाटतं साधनं म्हणून आपल्याला खूप गोष्टी म्हणजे एक आत्मपरीक्षणाची साधनं याच्यावर सुद्धा आपल्याला खूप बोलता येतील. खरं तर विद्यार्थी प्रतिसाद. मला असं वाटतं की आपल्या मूल्यमापनाचं साधन आपल्या विद्यार्थ्यांचं आपण बोलत असताना आपल्याकडे असलेल्या नजरा आणि शाळेच्या वर्गाच्या पलीकडे विद्यार्थी आपल्याशी कसं वागतायत आणि काय दृष्टिकोनातनं, मला असं वाटतं दे आर द बेस्ट जज. म्हणजे विद्यार्थ्यांसारखे दुसरे कोणीही परीक्षक असूच शकत नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे वर्गातला मुलांचा प्रतिसाद कसा आहे? मोकळेपणाने आपल्याशी बोलतायत का? वर्गाच्या बाहेर ते आपल्याशी कसे वागतायत? आणि काय म्हणजे आपल्याकडे काही देण्यासारखं आहे का? तर ते आपल्या भोवती येतील.
तर मला असं वाटतं, की हे सुद्धा एका अर्थाने आपल्या परीक्षणाचं किंवा स्वयंमूल्यमापनाचं अतिशय सगळ्यात चांगलं साधन आहे. विद्यार्थ्यांच्या पलीकडे माझे विद्यार्थी, नंतर मी त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगेन किंवा आत्ताच इथे सांगतो. आत्ताच आम्ही माझे विद्यार्थ्यांचा मेळावा मागच्या गणेशोत्सवामध्ये घेतला आणि बऱ्याच वर्षांनी म्हणजे मोठा मेळावा आणि ऑनलाईन असल्यामुळे त्याला संख्याही चांगली होती. 400-500 आणि अगदी पहिल्या म्हणजे त्या शिक्षकांबद्दल म्हणणं, मला असं वाटतंय ते सुद्धा एका अर्थाने स्वतः पाहिलं पाहिजे, की माझे विद्यार्थी आमच्याबद्दल काय म्हणतायत. तर तोही एक मी म्हणेन, पालक काय म्हणतायत, अशा अनेक गोष्टी आपल्याला या परीक्षणामध्ये आपल्याला म्हणता येतील. एकूण या आत्मपरीक्षणाचे घटक काय-काय अशाकडे जातो. मला वेळेचं हे दिसतंय आणि त्यामुळे थोडं मी खरं तर आता निम्म्याच भागामध्ये मी पोहोचलोय. पुढचं थोडं जरा आपण गतीने घेऊयात. त्याचे काय-काय घटक मला असं वाटतात. तर मुळात अध्यापक कसा आहे? अध्यापकाचं व्यक्तिमत्व हा एक सगळ्यात मोठा म्हणजे काय-काय तपासायचं? तर व्यक्तिमत्व हा आता मी त्याच्यातल्या गोष्टी मांडत नाहीत, कारण आपल्याला त्यातलं सगळं माहिती आहे. मग अध्यापकाचं आपण त्याच्यावर सगळं आदर्श बोलतो. पण त्यातल्या काही-काही, की आम्ही विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील आहोत का? मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणेन, मी सुरुवातीला जसं म्हटलं होतं, की एकूण आत्ताचं चित्र पाहताना मला ते आशादायी वाटतंय. मी तर म्हणेन, की आमच्या स्वभावात आणि गुणवैशिष्ट्यांमध्ये एक शिक्षक म्हणून जर आशावादी आम्ही जर नसू, आम्हीच जर निराशावादी असू, तर मी म्हणेन त्याच्यापुढे शिक्षक म्हणून बाकी गोष्टी किती चांगल्या असतील, तर त्यांनी उभंच राहू नये. अध्यापक म्हणून व्यक्तिमत्व माझं कसं आहे आणि त्याचं सतत आपण परीक्षण करत बसलं पाहिजे, करत असलं पाहिजे. त्याचे अनेक घटक आपल्याला त्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील आणि त्यानुसार आपण पाहिलं पाहिजे. अ, अध्यापक म्हणून मी काय करतो, कसा वागतो? म्हणजे प्रत्यक्ष कृती नाहीतर उत्तम आहेत, कलागुण सगळं चांगलं आहे. पण प्रत्यक्ष मी काही करतो का त्याचं? त्यामुळे तो कसा वागतो? काय योजना राबवतो? असं प्रत्यक्ष त्यातला दुसरा घटक आहे. आपण प्रत्येक घटकात आणखीन आतमध्ये खोलात जाणार आहोत. मी आत्ता म्हटलं तसं अवांतर कार्य. ते शिक्षणाबरोबर आणखीनही अवांतर कार्य काय आहेत? आणि मला सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं वाटतंय, की मी जे काही काम केलंय, त्या कामातनं साध्य काय झालं? मग परीक्षेचं यश किंवा बाह्य स्पर्धांमधलं यश हे तात्कालिक असेल, पण विद्यार्थ्याला त्या विषयाची गोडी लावली, विद्यार्थ्याला चांगल्या सवयी माझ्या प्रयत्नातनं काही निर्माण झाल्या, विद्यार्थ्यांच्या समोर काही आदर्श आम्ही निर्माण केले. ही जी शिक्षणाची सगळी आपली महत्त्वाची आणि खरं म्हटलं तर व्यापक जी उद्दिष्ट आहेत, त्यातलं काही साध्य होतंय की नाही? मला असं वाटतंय ते आपण तपासणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे अध्यापकाचं जर काम आपल्याला म्हणजे घटक जर कोणते आहेत, तर एवढे महत्त्वाचे घटक आपण त्याच्यामध्ये बघितले पाहिजेत. आता अध्यापक कसा आहे, याच्यामधल्या काय-काय गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल, की व्यक्तिमत्व कसं आहे, बाकीची गुणवैशिष्ट्ये कशी आहेत, कोणकोणती कौशल्य आहेत, कोणकोणत्या क्षमता आपल्यामध्ये आहेत, विषयाचं आपलं ज्ञान किती आहे, जीवनमूल्य आपण मुलांना शिकवणार आहोत, पण प्रत्यक्षात स्वतः कोणती-कोणती मूल्य मी जोपासतो. मग अगदी मुलांना जे आपण सांगतो, की आई-वडिलांना, गुरुजनांना देव मानणारे व्हा. आम्ही ते पाळतो का? ज्या-ज्या गोष्टी आम्ही मुलांना सांगतो, त्यातल्या कोणत्या-कोणत्या गोष्टी मी 100% पाळतो? असं मला असं वाटतं, की आत्मपरीक्षणाचे सगळे हे घटक असले पाहिजेत. पुन्हा मी असं म्हणणार नाही, की ते परीक्षणाचे मुद्दे म्हणजे विषयाचा निकाल आणि त्यातलं माझं काय, हा एक भाग झाला. पण बाकी मला असं वाटतं, की या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जे म्हणतो, की मुलं ही आपली प्रतिबिंब असतात. मग आमची आमच्या कामावरती निष्ठा आहे का? म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी ज्या मी सुरुवातीला म्हटल्या, आत्ताची समाजातली स्थिती, पण ती बदलण्याचं धैर्य किंवा हे बदलू शकेल हा आत्मविश्वास मुलांमध्ये आपल्या बोलण्या, चालण्या, वागण्यातनं हे आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो का? मला व्यक्तिमत्व म्हणजे इतक्या घटकांबद्दल त्यातलं आपण विचार केला पाहिजे असं
मला असं वाटतंय. अ, पुढचा त्यातला हे पाहूयात, की प्रत्यक्ष आम्ही काय करतो? मग त्याच्यामध्ये वर्गातलं दैनंदिन अध्ययन, अध्यापन असेल, त्यातल्या काय-काय गोष्टी करतो. म्हणजे दैनंदिन अध्यापन आहे, वर्गाध्यापक म्हणून मी काय जबाबदारी घेतो, पाहतो. सहकारी अध्यापकांबरोबर मी कसा वागतो, काय करतो, अन्य जबाबदाऱ्यांमध्ये मी कसा वागतो, अध्यापन शैली, या अशा सगळ्या गोष्टी या प्रत्यक्षात मी काय करतो, याच्याबद्दलच्या तपासण्यातल्या गोष्टी आहेत. आपण जरा थोडंसं, बराच वेळ मी नुसतं बोलतोय, आपण थोडंसं प्रश्नावल्यांकडे जाऊयात. थोडासा बदल, चेतक बदल पण आपल्याला या सगळ्यातनं होईल. अ, आपण याच्यामध्ये अ, एक थोडीशी प्रश्नावली पाहूयात आणि एक 2-2 मिनिटं त्याच्यावरती आपण घेऊयात. विषय अध्यापन म्हणताना मी त्यातलं काय-काय काम आपण केलं पाहिजे, याच्याबद्दलची एक प्रश्नावली आहे. आपल्याला चॅटमध्ये त्यातली एक प्रश्नावली टाकली जाईल. ते भरता-भरता आपल्याला लक्षात येईल, की विषय अध्यापन म्हणताना काय-काय त्याच्यात आपण करायला पाहिजे आणि आपण करतो की नाही. मला माहीत नाही वेळेत आपल्याला त्याबद्दल चर्चा करता येईल की नाही माहीत नाही. पण त्यातले घटक, मुद्दे सविस्तर आपल्याला त्यातनं नक्की लक्षात येतील. मला असं वाटतंय, की चॅटमध्ये आपल्याला ती हे आलेली आहे. विषय अध्यापनाचा Google फॉर्म आपण 1-2 मिनिटं ते भरण्यासाठी आपण सगळेजण घेऊयात. अ, फार त्याच्यावर विचार नको. मनातला पहिला विचार हा अशी प्रश्नावली भरताना नेहमी हा योग्य असतो. त्यामुळे फार नाही विचार करायचा. पहिला जो आपला प्रतिसाद त्यातला जो आलेला आहे, तो पटकन प्रतिसाद आपण त्याला देऊन आपण पूर्ण करूयात. 1 मिनिटभर आपण त्यासाठी घेऊयात आणि त्याच्या आधारे त्यातल्या घटकांच्या आधारे काही बोलून आपण परत पुढे जाऊयात. 1 मिनिट मी ही थोडी हां, क्षमस्व. आता पुन्हा एकदा जरा सगळ्यांनी बघा ओपन करून. परमिशन काढून टाकली आहे ते. चुकून राहिलं होतं परमिशन काढायचं.
क्षमस्व, जरा सेटिंगमध्ये गडबड झाली होती. आता होतंय असं एकांचं आलंय, त्यामुळे आणखीन 1 मिनिट आपण याच्यासाठी घेऊ. हां, सगळ्याच कर. मी एकीकडे रिस्पॉन्सेसबद्दल बोलायला लागतो, म्हणजे मग आपला वेळ जाणार नाही. वेळ आपला संपत आला आहे. तर साधारणतः 65% लोकं म्हणतायत, की हो, आम्ही नियमितपणे वार्षिक नियोजन करतो आणि क्वचितच म्हणणारे 10% आहेत. त्याचा अर्थ आता आपल्याला लक्षात येईल. घटक नियोजनाचा जर आपण बघितलं, तर क्वचित करणारे 60% आणि बहुधा म्हणणारे 50% लोकं आहेत. त्यामुळे घटक नियोजन सुद्धा आपण तेवढं करतोच असं नाही. बऱ्याचदा असं होत जातं, की आपण जसजसे वर्ष वाढत जातात, मी अनुभव म्हणणार नाही, जसजशी वर्ष वाढत जातात, तसं ही तंत्र आपण विसरत जातो आणि त्यातनं अनेक गोष्टी हरवत जातात, जे आपण आत्ता बारकाईने विचार करतोय ते. शैक्षणिक साहित्याबद्दल तर खूपच आणखीन हे आहे. वापरणाऱ्यांची संख्या जेमतेम 40% आणि 60% क्वचित किंवा कधीतरी वापरलं जातं असं म्हणणार आहेत. तंत्रज्ञानाच्या बद्दल मला अतिशय आनंद होतो, की सगळ्यांनी प्रामाणिकपणे हे भरलंय. पण याची जर आपण आकडेवारी बघितली तर जवळ-जवळ 30%च लोकं नियमितपणे तंत्रज्ञानाचा अवलंबन करतोय आम्ही आणि कदाचित आजच्या याच्यामध्ये सुद्धा हा 30% आकडा म्हणजे खूप विचार करायला पाहिजे, असं आपल्याला म्हणायला पाहिजे. अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी करणाऱ्यांच्या मधलं प्रमाण खूप चांगलं आहे. 70%हून अधिक त्याच्यातलं प्रमाण आहे. काहीच जण आहेत की नाही करत असं म्हणणारे. हुशार विद्यार्थ्यांची पण आम्ही काहीतरी वेगळी व्यवस्था करतो, त्यांना काहीतरी प्रोत्साहन देतो असे म्हणणारे एक 70-65% आहेत. मुलांकडून प्रकल्प करून घेतो का? याचं प्रमाण परत 30% वरती आहे. नियमित स्वाध्याय देतो याचं प्रमाण 70% वरती आहे. गृहपाठ केलेले तपासले जातात आणि चुका ज्या आहेत ते नजरेत आणून देतो. इथे प्रमाण परत कमी झालेलं आहे. 55% लोकं हे आम्ही क्वचित करतो किंवा बहुतेक वेळा करतो. कायम करतो असे म्हणणारे जेमतेम 40%च आहेत. विज्ञान प्रयोग आवश्यक तिथे दाखवले जातात का? त्याचं पण प्रमाण कमी आहे. आता आपण कदाचित अन्य विषयांचे शिक्षक असाल म्हणूनही कदाचित काहींचं ते भरलं गेलेलं नसेल. मध्ये आणि काय म्हणूयात तशा प्रकारच्या शैक्षणिक संशोधन प्रकल्पांमध्ये आम्ही कसा सहभाग घेतो काय, त्याचंही 30% साधारणतः प्रमाण आहे. ठीक आहे, आकडेवारीने हे आपल्याला रस असेल तर आपण त्याच्याबद्दल नंतर कधीतरी त्याच्याकडे पाहू. पण मला या निमित्ताने असं म्हणायचं आहे, की काय-काय घटक याच्यातले आहेत, हे आपल्याला या निमित्ताने सगळ्यांना चांगले लक्षात आले असतील. आपण दुसरी एक
प्रश्नावली, एक 2-3 प्रश्नावल्यामधली 5 मिनिटं मी घेतो आणि मग सगळ्यांबद्दल आपण एकत्रितच बोलूयात. दुसरी एक प्रश्नावली आपल्याला आपल्या चॅट बॉक्समध्ये पाठवली जातीये. कौशल्यांबद्दलची, की अध्यापक म्हणून माझ्याकडे काय-काय कौशल्य असायला पाहिजेत. म्हणजे वक्तृत्व, नियोजन कौशल्य ही तर आता आपली मूलभूत सगळ्या गरजा आहेत. पण त्याचबरोबर तंत्र कौशल्य हे आता जे काय म्हणूयात महत्त्वाचं झालेलं आहे. अशा प्रकारचं कौशल्य आणि याबद्दलची एक प्रश्नावली आहे. कदाचित आपल्याला प्रत्येक ह्याच्यावरती चर्चा नाही करता येणार. दुसरी प्रश्नावली मला वाटतं चॅटमध्ये आलेलं आहे आणि आपण ते बघायला हरकत नाही. सर परत परमिशनचा प्रश्न दिसतोय. केलं. काढलंय. आपला वेळ पाहता मी त्याचाही थोडा आढावा म्हणजे अजून 14-15 रिस्पॉन्सेस आहे. एक अर्धा मिनिट थांबूयात आणि मग त्याच्यावरचं आपण पाहूयात. आपले रिस्पॉन्सेस आपल्याला पाहायला मिळतायत. 55% नियमित पी-पी-टीचा वापर करतायत. व्हिडिओ तयार करणारे चांगले सगळे तंत्र स्नेही अध्यापक आहेत असं म्हणायला हरकत नाही. असा चांगला हा गट दिसतोय. निकालासाठी एक्सेलचा वापर करतायत, त्याचं विश्लेषण करतायत, चांगली गोष्ट आहे. ऑनलाईन तास घेण्याचं तर तंत्र आता चांगलंच आत्मसात झालंय. गेल्या वर्षांनी आपल्याला ते शिकवलंय. याचा आता पुढचा विचार करायला पाहिजे, की जेव्हा ऑफलाईन शाळा सुरू होतील, तेव्हा ऑनलाईन आणि ऑफलाईन याचं कॉम्बिनेशन आम्ही कसं करू, असा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. मी प्रत्येक खरं यातल्या कौशल्याबद्दल आपल्याला बोलता येईल. पण मला असं वाटतंय, की ही सगळी कौशल्य एक अध्यापक म्हणून आता आपल्याला आवश्यक आहे. मुलांना या सगळ्या गोष्टी माहिती शहरी भागात नाही, ग्रामीण भागात सुद्धा मुलांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि तेही म्हणजे आमचा अनुभव असा आहे, की विद्यार्थी शिकवतात अध्यापकांना आणि आपण शिकलं पाहिजे, का नाही शिकायचं? पण ही सगळी तंत्र आहेत आणि या आकडेवारीत असं सहज हे अशासाठी आपण पाहतो, की मुलांबरोबर सुद्धा या गोष्टी आपल्याला शेअर करता येईल आणि एकूण म्हणजे स्पर्धेतला जो चांगला घटक आहे, आकडेवारीतनं प्रेरणा जी वाढते, तर तेवढ्यापुरतंच मला असं वाटतंय, की या प्रकारचं आणि नेमकी माहिती आपल्याला याच्यातनं मिळू शकते. म्हणजे अशा प्रकारचं साधन वापरल्यानंतर जी मुलं नाही बाबा याच्यातला काही वापर करतायत,
तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्या भागावरती आपल्याला लक्ष केंद्रित करणं. तर अशी माहिती आता आपल्याला एका क्लिकमध्ये अशी गोळा करता येते. तर असंही एक तंत्र म्हणून आपण याच्यात शिकलं पाहिजे आणि त्यामुळे ही तंत्र आपल्याला सगळी अद्ययावत माहिती असली पाहिजे. एज्युकेशनल ॲप्सबद्दलचं इथं दिलं आपल्याला माहिती आहे, दिशा ॲप आहेत, या सगळ्या बाकीच्या ॲप्स आहेत आणि त्याच्यातनं आता खूप चांगलं म्हणजे आता माहिती संकलन करणं आणि पी-पी-टी करणं आता हे दूर गेलं. पण मग ही ॲप्स वापरून आम्हाला माहिती उपलब्ध आहे. त्याच्या आधारे त्यातला आशय अधिक प्रभावीपर्यंत पणे आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतोय का? त्याचं उपयोजन कसं करायचं? त्याचं महत्त्व काय आहे? त्याच्यामध्ये पुढं काय बदल घडणार आहेत? ह्या सगळ्यासाठी आम्हाला आम्हाला स्वतःला रिकामं राहता आलं पाहिजे आणि या सगळ्या ॲप्सचा आम्हाला चांगल्या पद्धतीने वैयक्तिक अभ्यासासाठी कसा मुलांनी ॲपचा वापर केला पाहिजे, ही सगळी तंत्र आता शिक्षणाचं काय म्हणूयात प्रभाव आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी म्हणून उपयुक्त आहेत आणि त्या दृष्टीने अशा प्रकारचं हे आपण सगळ्यांनी वापरलं पाहिजे असं मला जरूर सुचवावसं वाटतं. आपण मूळचा विषय जो पाहतोय, तो विषय आपला सगळा चाललाय, की अध्यापक म्हणून आम्ही काय-काय केलं पाहिजे आणि त्यातल्या आपल्या कृतींची ओळख व्हावी, यासाठी या सगळ्या आपण ज्या काही आत्ता याद्या पाठवतोय, ही त्यासाठीची आहे. पुढच्याही 2 याद्या आहेत, पण मी नुसत्या आता त्याच्यामध्ये त्या टाकून ठेवतो, कारण आपला वेळ हा मर्यादित संपत आलेला आहे. पुढची अशाच प्रकारची यादी आहे, तीही टाकतोय, पण मी असं म्हणेन, की ती आत्ता नको सोडूयात आपण. आपण त्याच्याबद्दल नंतर आपण जरूर सगळ्यांनी पहा. आपल्या उपयोगासाठी म्हणून ती यादी आहे. संध्याकाळपर्यंत आपण भरलीत तर आपण त्याचे फीडबॅक पुन्हा पाठवून देऊ. मी असं म्हटलं होतं, की विषय अध्यापन त्याच्यावर आधारित पहिल्या 2 किंवा एकूणच अध्यापन कौशल्य किंवा आपली शिक्षक म्हणून जबाबदारी यासाठी मी कोणती-कोणती कौशल्य आपल्याकडे हवेत. कोणत्या-कोणत्या पूरक उपक्रमांमध्ये आपण सहभागी आहोत का नाहीत? शाळाबाह्य संपर्क हा शेवटच्या मुद्द्याबद्दल 1-2 मिनिटं बोलतो आणि मग थोडंसं माझं लांबलेलं बोलणं मी थांबवतो. मग प्रश्नोत्तरांसाठी आपल्याला काही वेळ हा नक्कीच आपल्याला घ्यायला पाहिजे. अ, यातला जो शाळाबाह्य अवांतर कार्य असा एक त्यातला मुद्दा होता आणि त्याच्यानंतरही अ, आता अवांतर कार्य याच्यामध्ये खूप काही गोष्टी म्हणजे वरती आपण समित्या म्हटलं, विषय समित्या म्हटलं, त्याच्याही पलीकडची खरं तर अध्यापकांकडनं कारण आपण नित्यनूतन राहणारे असू, तर विद्यार्थी राहणार आहेत आणि शिक्षण तितकं नित्यनूतन हे सगळं होणार आहे. तर त्या दृष्टीने मला यातल्या गोष्टींकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे आणि तशा अर्थाने हा शेवटचा मुद्दा करून मी थांबतो, की आमचं निरंतर शिक्षण चालू आहे का? आम्ही अधिक-अधिक म्हणजे शासनाने सुद्धा याला अनेक प्रोत्साहनाच्या सगळ्या योजना आणि गोष्टी केल्यात. अनेक संस्था सुद्धा याला प्रोत्साहन देत आहेत. आत्ता जे आपण प्रशिक्षणासाठी इथं जमलेलो आहात, त्यामुळे आपण सगळे तर याला खरं तर पात्रच आहात, की अधिक आमचं काहीतरी ज्ञान, कौशल्य हे संपृक्त झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण अशा प्रकारच्या सुट्टीमध्ये सुद्धा उपक्रमांना येतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांबद्दल हे कदाचित लागू होणार नाही. मी निरंतर शिक्षणातलं एक आमच्याकडचं उदाहरण देतो. कदाचित त्यांना राग येईल आत्ता कदाचित या सत्रातही त्या उपस्थित असतील. आमच्याकडच्या प्राथमिकच्या खरं तर पूर्वी पूर्व प्राथमिक असलेल्या आमच्या अ, अ, आरतीताई बिजुटकर म्हणून आमच्या एक ताई आहेत. या ताईंना मी गेल्या 10 वर्षात कधीही विचारलं, "ताई काय चाललंय?" "अमुक एक कोर्स करतीये, अमुक एक शिकतीये." आणि सतत अध्यापक म्हणून स्वतःला अपडेट करणं, म्हणजे पूर्व प्राथमिकमध्ये आमच्याकडे त्या अध्यापिका म्हणून आल्या, उत्तम तिथं काम करत होत्या. त्यांच्यापेक्षा अतिशय उत्तम म्हणजे असं नाही की बाबा इथं जमत नाहीये लहान मुलांची. ते तिथल्या मुलांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या आमच्या या शिक्षिका आणि त्यांची इच्छा की मला काहीतरी माध्यमिकच्या मुलांशी संवाद साधता आला पाहिजे. मला एखादा विषय भूगोल हा त्यांचा आवडीचा विषय तो मला उत्तम शिकवता आला पाहिजे. पण मग आमच्याकडे संस्थेच्या गरजेनुसार त्या प्राथमिकला शिकवायला आल्या. मग प्राथमिकमधलं उत्तम अध्यापन आणि मग या प्राथमिक, पूर्व प्राथमिकच्या शिक्षणासाठी मानस आपण जो सायकॉलॉजीचा अभ्यास असला पाहिजे या मुलांना हाताळण्यासाठी. मग आमच्याकडच्या स्कूल सायकॉलॉजीचा डिप्लोमा हा वर्ग त्या शिकल्या. मग आत्ताच्या आपण एन-ई-पीमध्ये जसं पाहतो की अ, मुलांना क्रिएटिव्हिटी आणि सतत सर्जनशील आणि या सगळ्याचा आपण अवलंब केला पाहिजे. मग त्याच्याबद्दलचा कोर्स आमच्याकडे चालू होता. तो कोर्स ताईंनी केला. अगदी कालची गोष्ट सांगतो. काल ताईंशी बोलणं झालं. काय करतायत? तर सध्या यशवंतराव विद्यापीठामध्ये योगाचा डिप्लोमा मी करतीये.
मला असं वाटतं की जिथे ही सतत शिक्षणाची अ, आस मी म्हणेन ज्या शिक्षकामध्ये आहे तो खरा शिक्षक आणि त्यामुळे अशा प्रकारचं आपलं स्वतःचं निरंतर शिक्षण मग ते तंत्रज्ञानाबद्दलचं असेल, आपल्या कौशल्याबद्दलचं असेल, आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचं असेल, त्यासाठी आवश्यक ती अगदी संपर्क कौशल्यासारखं कौशल्य असेल. तर या सगळ्याबद्दल स्वतः जागरूक असणं आणि तशा प्रकारचं आपण करत राहणं, हे मी मूल्यमापनाचा एक घटक म्हणून, की मी असं काहीतरी शिकतोय ना, असं आपल्या स्वयं मूल्यमापनामध्ये असलं पाहिजे. संशोधनासारखा नक्कीच विषय आहे, की जो आवश्यक आहे. माझे अनुभव मी लिहितोय ना, मी प्रत्येक ह्याच्यातले खरं खूप काय उदाहरणं याच्यामध्ये देऊ शकेन. पण परवाच काहीतरी उल्लेख झाला. गत वर्षामध्ये किंवा गत एक 2-3 वर्षामध्ये आमच्याकडचे आणखीन असेच एक प्रयोगशील अध्यापक शिवराजदादा पिंपुडे म्हणून आहेत. खूप प्रयोग करतात आणि विशेषतः वर्गाबाहेरचं अध्यापन कसं असायला पाहिजे, की शिक्षण अध्यापन नाही म्हणता येणार त्याला. वर्गाबाहेरचं शिक्षण कसं असलं पाहिजे, असे अनेक प्रयोग त्यांनी केले. पण मग प्रयोग केले ते लिखित झाले पाहिजेत. त्यांच्या ब्लॉगबद्दल मी काल गटावर पाहिलं, की ते आम्हाला पाठवा आणि जरूर काहींनी ते वाचले असतील. पण मग प्रयोग भरपूर केले. कुठले-कुठले प्रयोग त्यांनी केले? तर गतवर्षी त्यांनी मुलांना धाडस आणि काय हे केलं पाहिजे म्हणून किल्ले भ्रमणांची त्यांनी मागच्या वर्षी योजना केली आणि ती सगळ्या सुट्ट्यांमध्ये स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये लिहिले आणि ती मोहीम खरं एवढी नुसती माहिती करून घेतली. म्हणजे मी उदाहरण खरं तर लेखन प्रकाशनाचं देतोय, पण अवांतर काम एखादा अध्यापक स्वतः ठरवून काय करू शकतो? गतवर्षी सुमारे 100 मुलं, त्यात पालकही आहेत, कदाचित 50-60 मुलं आणि उर्वरित पालक असतील. असे पुणे जिल्ह्यातले 27 किल्ले एका वर्षात या अध्यापकांनी आमच्या सर केले. आणि शालेय वेळात नाही, हे रविवार आणि सुट्ट्यांमध्ये केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. तर अवांतर काम म्हणजे अशा प्रकारचं जेव्हा आपण काहीतरी एखादी गोष्ट वेळ घेऊन करत असतो, मग मुलांना "अरे, तुम्हाला कशातरी ध्यास असला पाहिजे, वेळ असला पाहिजे," हे सांगावं लागत नाही. तो भाषणाचा विषय राहत नाही. तो आपल्या अध्यापकाच्या प्रत्यक्ष आचरणातनं, कृतीतनं आपण तो मुलांपर्यंत पोहोचवत असतो. शाळाबाह्य सेवांमध्ये अनेक गोष्टी आहेत. विषयांच्या संघटना असतात. आपल्याला संघटना म्हटलं की बरेचदा त्याचं वावडं आणि संघटना म्हटल्यावर भीतीच असते. पण संघटनेची हेतू हा जसं आपण मगाशी मी उदाहरण दिलं, की शाळेतले 4 शिक्षकांची ती संघटनाच आपली समिती म्हणजे ते एकत्र आल्याने त्या विषयाचं ज्ञान जसं वाढतं, तसं या विविध विषयांच्या संघटना मग त्या आपल्या जिल्हा स्तरावरच्या असू देत, तालुका स्तरावरच्या असू देत, या सगळ्या चांगल्या सुरचित संघटना आहेत. मग त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. तिथून आपलं ज्ञान वाढवण्यासाठीचं आणि आपल्या विषयाचा प्रसार. मग स्पर्धा असतात, परीक्षा असतात, याचं आयोजन असतं. तर आपलाही त्याच्यामधला सहभाग हे मी अवांतर बाह्य कामामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणतोय. खूप याच्याबद्दलचं बोलता येईल. पण असे वेगवेगळे घटक हे आपल्या या मूल्यमापनाचे हे असले पाहिजेत. वर्गातलं अध्यापन किंवा विषय अध्यापन हा एक घटक झाला. पण मी आत्ता म्हटलं तसं काय-काय आयाम आहेत आपल्या या सगळ्या प्रत्यक्ष अध्यापक किंवा शिक्षक म्हणून जबाबदारीचे, त्याचे वेगवेगळे आयाम आणि मग ते काय-काय पद्धतीने मी त्यातले 4 घटक मांडले, त्या घटकांपर्यंत येतो आणि थोडंसं अनेक गोष्टी फोल्डर ओपन केल्यात, पण मला खात्री आहे आपण त्याच्यावर नंतर विचार आणि चिंतन अधिक कराल, की व्यक्तिमत्व अध्यापक म्हणून मी कसा आहे, त्याच्याबद्दलचा आपण विचार केला. कोणती कौशल्य माझ्याकडे आहेत, माझं ज्ञान अपडेट करण्याकरता. त्यामुळे अध्यापक कसा आहे मी अध्यापक म्हणून त्याचं आपण मूल्यमापन परीक्षण केलं पाहिजे. मी उत्तम आहे, पण प्रत्यक्षात मी काय करतो? तर काय करतो याच्याबद्दलचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे. त्याचे काही मुद्दे आणि प्रत्यक्षात त्याच्या आपण काही प्रश्नावल्या सगळ्यांनी पाहिल्या. अवांतर कार्य आत्ता आपण पाहिलं त्याच्याबद्दलचं आणि खरं तर शेवटचा आढावा घ्यायला पाहिजे. आता त्याच्याबद्दल फार बोलत नाही कारण आपली वेळ संपली आहे. पण या सगळ्यातनं मी मगाशी एक उदाहरण दिलं होतं, की या सगळ्यातनं साध्य काय झालं? किती मुलं मी थोडासा शब्द अगदी ह्याने वागतोय, की माझी भक्त झालेत. होतात हां. आजच्याही काळात आपण ते फक्त गुरु शिष्य आणि पूर्वीचं हे उदाहरण नाही. आजच्या काळातही विद्यार्थी आपले भक्त हे विषयाच्या आपल्या ज्ञानामुळे आणि आपल्या अध्यापनामुळे असतात. आपल्या अवांतर उपक्रमांमुळे असू शकतात. आपल्या साध्या मुलांच्या संवादामुळे असू शकतात. हा मला असं म्हणायचं आहे, की आपल्या कार्याचा परिणाम. मग विषयाचा निकाल आणि या सगळ्या गोष्टी ते तर आहेच. पण मला असं वाटतं, की विद्यार्थी भारावून टाकणं, आजची बाहेरची परिस्थिती काय आहे, त्याच्याबद्दलची जाणीव त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं आणि
कालांतराने म्हणजे प्रतिवर्षी 15-20 वर्षापूर्वी ज्या बॅचेसनं शिकवलं ते आज विद्यार्थी कुठे आहेत हे पाहिलं तर मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने आपण आपलं परीक्षण केलं आणि तेव्हा जे काही कार्य आपल्या हातून घडलंय त्याची आज पावती मिळाली असं खरं तर मूल्यमापन हे व्हायला पाहिजे. मला असं वाटतंय की अध्यापक म्हणून स्वतःकडे कसं बघूयात असा एक दृष्टिकोन अ, कदाचित जुनाच असेल, पण मला जो वाटला तो एका चौकटीमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. शिक्षकात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काय-काय पायऱ्या आहेत? मला असं वाटतं की आत्ता आपण जे सगळे बोललो म्हणजे एक-एक क्रमाने जाता येईल, की अगदी आपण जेव्हा नव्याने दाखल होतो, तेव्हा विषयाध्यापक ही आपल्याकडे जबाबदारी असते जरूर आणि तिथून आपण सुरुवात करायला हरकत नाही, की पहिली पकड ही आपला जो विषय आहे म्हणजे शेवटी जे आपण असे ठावे, एकदम बाकी चारित्र्य आणि अवांतर आणि समाज परिस्थिती, देशकार्य, सामाजिक जाणीव या गोष्टी एकदम येणार नाही. आपणही जेव्हा कामाला सुरुवात करतो, तेव्हा एक विषयाचे प्रेमी म्हणून आपण त्याच्यामध्ये सगळे आलेलो असतो आणि त्यामुळे तिथून सुरुवात करावी असं मला असं वाटतंय. आणि पहिली आपली पकड आपल्या विषय अध्यापनावरती आणि पहिली असं मी नाही म्हणणार, की आपला कुठलाही विषय असू देत. म्हणजे मी क्रीडा शिक्षक म्हणून आज जर या सगळ्या जबाबदाऱ्या करून बाकी विषयांबद्दल जर बोलू शकत असू, विषय कुठलाही असू देत. त्याच्यात आपण खोल उतरायला लागलो, की बाकी एकूण शिक्षणाचं आकलन आपलं वाढत जातं, असं मला वाटतं. त्यामुळे पहिली पायरी मी असं म्हणेन, की विषय अध्यापन आहे. मग कदाचित आपल्या विषयाचं समिती आणि त्याच्यासाठी आपण आणखीन जास्तीचं काय काम करतो आहोत. मग अवांतर मी म्हणेन ज्या सगळ्या पूरक शिक्षण किंवा ज्याला आपण म्हणूयात सहशैक्षणिक उपक्रम आहेत, त्यातली आपली खाती आहेत. मग त्यात थोडीशी व्यवस्थापकीय असतात. मग हळू त्यातलं आपल्याला आकलन होत जातं. अशा प्रकारचं मी म्हणेन पुढची पायरी अशी म्हणेन. तर त्याच्या पुढची पायरी म्हणेन, की आपल्या एकूण शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल काही बोलणं, सांगणं असं असेल. मग समाजात मिसळणं असेल. तर असं आपण टप्प्याटप्प्याने एक-एक काम जबाबदारी स्वतः घेत गेलो आणि त्यात यश मिळत गेलं, तर त्या पायऱ्या आहेत असं मला वाटतं. दुसरा प्रश्न जो आहे, की आत्मपरीक्षण स्वतः करताना त्रयस्थपणे कसं पाहावं? तर खरं तर याचं म्हटलं तर मोठंही उत्तर देता येईल आणि उत्तर कसं द्यायचं असाही प्रश्न आहे. कारण शेवटी स्वतःच स्वतःला आपण बदलू शकतो आणि स्वीकारू शकतो. त्रयस्थपणे म्हणताना आत्ता या सगळ्या ज्या आपण प्रश्नावल्या किंवा ही जी साधनं जी मी अनेक मांडली, ही साधनं स्वतःच्या समोर जरूर ठेवावीत आणि ती आपल्याला पटतायत ना. म्हणजे अगदी मी मगाशी जसं म्हटलं, की स्वतःचा अभिनिवेश त्याच्यामध्ये बाजूला ठेवावा लागतो. म्हणजे त्रयस्थपणे म्हणताना बऱ्याचदा मी प्रामाणिकच आहे आणि मी सगळं उत्तमच केलंय, असं जर त्याच्यामध्ये स्वतःचा मी जर अडकायला लागला, तर ते ते त्रयस्थपणे नाही पाहता येणार. आपल्या सहकाऱ्यांवर, आपल्या वरिष्ठांवर, ज्यांनी आपलं हे परीक्षण केलेलं आहे, त्याच्यावरचा विश्वास असणं. मला काहीतरी बदलायचं आहे, ही स्वतःमध्ये काहीतरी उर्मी असणं, त्याच्यावरचा विश्वास असणं. अगदी म्हणजे मला माहिती आहे या मानसशास्त्रीय चाचण्या आणि या न मानणारे सुद्धा अनेक लोक आहेत. पण शेवटी काहीतरी अभ्यास करून ही त्यांनी पद्धत या ज्या काही चाचण्या केलेल्या असतात, त्याच्यावरचा आपला विश्वास हा असणं, हा जर आपला असेल, तर मग त्यातनं हे जे परीक्षणाचे सगळे मुद्दे आलेत, ते आपण त्रयस्थपणे पाहू शकू. एकदा मी बरोबरच असं जर एकदा आपण घेऊन बसलो, तर याच्यामध्ये आपल्याला नाही हे करता येणार. आणि मग त्याच्यामध्ये असं करता येईल, की त्रयस्थपणे म्हणताना एकदम त्रयस्थपणे नाही येणार. कोणीतरी आपल्या जवळचा, मग तो जसं विद्यार्थ्यांचे आपण मेंटर असतो, तसा आपलाही कोणीतरी मेंटर असतो. आपला सहकारी अध्यापक असतो, आपल्या विषयातला वरिष्ठ अध्यापक असतो. त्याच्याबरोबर संवाद हा आपण करावा. त्याच्याबरोबर सुद्धा कळतात. तर मग अशा ठिकाणी कोणाबरोबर तरी म्हणजे आपल्या सहकार्याबरोबर, आपल्या वरिष्ठाबरोबर अशी आपली मैत्री असणं, मोकळेपणाची असणं आणि स्वतःच्या गुणदोषांची चर्चा करून आपल्याच फायद्यासाठी मी मुद्दामून म्हणतोय, की आपल्याच वाढीच्या साठी त्याची आपल्याला मदत घ्यायला आपलं शिकलं पाहिजे. तर मला असं वाटतंय, की त्या ज्या काही चुका आहेत, त्या आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारू शकू, असं मला वाटतंय. शक्य आहे तिसरा जो मुद्दा याच्यात म्हटला आहे, की दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेले नकारात्मक परीक्षण कसे ओळखावे? तर मला असं वाटतंय, की त्याचं एकच हे मी लावेन, की जे मी केलेलं आहे त्या कृतीतलं ते जे नकारात्मक म्हणतायत, तिथं जर त्याचा हेतू उद्देश आपण जी कृती केली आहे, त्याच्यामागचा हेतू उद्देश आपला प्रामाणिक असला,
मला काही कोणाला दाखवण्यासाठी मी काही केलेलं नाहीये. म्हणजे अ, वरिष्ठांच्या समोर पुढं-पुढं करणं आणि त्यासाठी नुसतं दाखवण्यासाठी मी हे केलेलं नाहीये. नाहीतर मग तिथनं ते नकारात्मक आणि काही त्या परीक्षणात ते बरोबर सापडलं जातं. पण आपले हेतू जर शुद्ध असतील, मी जी कृती केली आहे, ती जर कृती शुद्ध असेल तर मग तो फक्त माझ्यापुरता नाही, मी वरिष्ठांची आणि मला असं वाटतंय, की या सगळ्यातलं सगळ्यात सोपं साधं मी सुरुवातीला म्हटलं तसं, की कार्यामध्ये ते मोजायचं. मी जी कृती केली आहे त्यातनं कार्य घडलं ना, आपण बऱ्याचदा काय करतो, प्रयत्नांच्यामध्येच मोजतो. परिणामांमध्ये मोजलं पाहिजे. काही परिणाम लगेच घटक चाचणीचा निकाल घटक शिकवल्यावर 8 दिवसात मिळणार आहे. काही गोष्टींचा वर्षाच्या शेवटी मिळणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं काही गोष्टींचा 5 वर्षांनी मिळणार आहे, की शाळा सोडून जाताना 10वी चे विद्यार्थी मी जरी 5वी त्याला शिकवलं असेल, तरी ते माझ्याबद्दल काय म्हणतायत. तर अशा प्रकारचे शुद्ध हेतू आणि हा जो आपला प्रामाणिकपणा आहे, त्याच्यावर आधारित मला असं वाटतंय, की आपण असलो तर दुसऱ्यांचं हे नकारात्मक जरी असलं, तरी ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. ते त्या ठिकाणी राहील असं मला वाटतंय. धन्यवाद देवळेकर सर. गेला तास सव्वा तास आपण सलगपणे अध्यापकाचं आत्मपरीक्षण ह्या सगळ्या विषयावरची अतिशय सविस्तर मांडणी देवळेकर सरांनी आपल्या सगळ्यांपुढे केली आणि त्यातले खूप वेगवेगळे पैलू हे आपल्या पुढे मांडले की अध्यापकाला कुठल्या कुठल्या गोष्टी करायला लागतात, त्यातले त्याचे रोल प्रोफाईल्स वेगवेगळे कसे असतात आणि त्या प्रत्येक टप्प्याला काय काय विचार करत जायला पाहिजे. आणि अतिशय महत्वाचं सत्र असं आजचं झालं. गेल्या दोन्ही सत्रांच्या रांगेतलं पुढचं इमिजिएट असं सत्र म्हणून हे आजचं फारच सुंदर झालेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या श्रोत्यांतर्फे माननीय देवळेकर सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने सर्व श्रोत्यांचे सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो की आपण अतिशय चांगले प्रतिसाद देत आहात